झाला. आता त्याच मराठी शाळेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय की आपल्या राज्यातल्या जवळपास 255 मराठी शाळा या बंद पडलेल्या आहेत. त्यामध्ये मग पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र असेल आणि विदर्भ मराठवाड्याचा या शाळा बंद पडतायत. या शाळा बंद पडण्यामागचं नेमकं काय कारण आहे? गेले काही वर्षांपासून ही प्रक्रिया आहे. तेव्हा आपण पाहतो ती वेगवेगळ्या कारणास्तव पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करा, या पद्धतीचं सरकारी धोरण आहे. म्हणजे 10पेक्षा कमी पटसंख्या झाली, कधी 20पेक्षा कमी झाली, म्हणून आता साधारण या महाराष्ट्रामध्ये 20,000 शाळा अशा आहेत की ज्यांची पटसंख्या कमी आहे, 20पेक्षा कमी आहे शाळांची पटसंख्या. त्यामुळे सरकारचं धोरण असं आहे की या शाळा बंद करायच्या. आम्ही त्याला सातत्याने विरोध करतो आहोत. याचं कारण मुख्य असं की या शाळा बंद होत आहेत का, कारण पटसंख्या जेव्हा कमी होते तेव्हा एकतर शाळाचा दर्जा खालवलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मुलांचा कल हा खाजगी शाळांकडे असतो. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना बऱ्याचदा पालकांनाही आता इंग्रजी शाळा हव्या असतात, हा एक विषय. आणि चौथी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा स्थलांतरित होत आहेत लोक. जी स्थलांतरित गावाकडनं स्थलांतरित होतात ती शहरामध्ये किंवा तालुका पातळीवरती. तर याचा एक फटका या पटसंख्या कमी होण्याला होतो. परंतु मुळात असं आहे की शासनाच्या मर्जीचा हा विषय नाही आहे. हा शिक्षण हक्क हा विषय आहे. तो संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि शासनावरती कंपल्सरी आहे, सक्तीचा आहे. म्हणजे सक्तीचा शिक्षण हक्क कायदा असंच त्याचं नाव आहे. त्यामुळे शासनाची जबाबदारी आहे ती प्रत्येक मुलाला शाळा द्यायची. म्हणजे मग त्या पटसंख्या तिथे 2च असली तरी शाळा पुरवायची, शाळा द्यायची आहे. कारण तुम्ही त्या मुलांनी काय करायचं, शिक्षण हेच त्यांचं एक विकासाचं साधन असतं. त्यामुळे सरकारचं जे धोरण जे सांगते सरकार, त्या बंद पडल्या तर पटसंख्या कमी झाली, हे बरोबर नाही ना. पटसंख्या कमी असताना शाळा चालवल्या जायला पाहिजे. यामध्ये आता